ज्यांच्यासाठी त्यानं सगळं केलं, त्यांनीच एका दिवशी त्याला ओळखणं बंद केलं. तो पूर्णपणे तुटला होता. पण त्या रात्री स्वामींनी त्याला दिलेला एक संकेत त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेला. अमोल, एक साधा, शांत आणि मनाने खूप चांगला मुलगा. तो प्रत्येकाला मदत करायचा. मित्र असो, नातेवाईक असो. कोणी अडचणीत असेल तर तो स्वतःचं दुःख विसरून त्यांच्या पाठीशी उभा राहायचा. पण जगाला चांगल्या माणसांची किंमत वेळ गेल्यावरच कळते. एक दिवस अमोलच्या आयुष्यात वाईट वेळ आली. नोकरी गेली. घरात पैशांची अडचण सुरू झाली. ज्यांना त्याने हजारो वेळा मदत केली, त्याच लोकांनी फोन उचलणं बंद केलं. काहींनी तर त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. तो काही कामाचा नाही, त्याच्याकडून काही होणार नाही. हे ऐकून अमोल आतून पूर्ण तुटत चालला होता. त्या रात्री तो घराच्या छतावर बसून एकटाच रडत होता. डोळ्यात अश्रू, मनात हजारो प्रश्न. स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याबरोबरच असं का? अचानक जोराचा वारा सुरू झाला आणि त्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आली. त्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती: भिऊ नकोस, वाईट वेळ कायम राहत नाही. अमोल थबकला, कारण ती ओळ त्याने कुठे सर्चही केली नव्हती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला वाटलं, हा स्वामींचाच संकेत आहे. दुसऱ्या दिवसापासून अमोल बदलला. त्याने लोकांकडून अपेक्षा ठेवणं बंद केलं आणि स्वतःवर काम सुरू केलं. दररोज सकाळी स्वामींचं नाव घेऊन तो मेहनत करू लागला. सुरुवातीला काहीच होत नव्हतं. पण एका दिवशी अचानक त्याला एक मोठी संधी मिळाली. त्याचं काम लोकांना आवडायला लागलं. हळूहळू ज्यांनी त्याला कमी समजलं होतं, तीच लोक आता त्याच्यासोबत फोटो काढायला लागले. आयुष्यात सगळी लोक कायमचे नसतात. काम असेपर्यंत लोक जवळ राहतात. पण वाईट वेळ आली की खरे कोण आणि खोटे कोण हे समजतं. पण स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा स्वामी शांतपणे आपल्या पाठीशी उभे असतात. त्या दिवशी अमोल आईजवळ बसला होता. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं, बाळा, इतका शांत का झालायस? अमोल फक्त एवढंच म्हणाला, आई, लोक बदलले म्हणून आता दुःख नाही होत. दुःख याचं होतं की मी ज्यांना आपलं मानलं, त्यांच्यासाठी मी कधीच आपला नव्हतो. हे बोलताना त्याचे डोळे भरून आले. आज अमोल खूप आनंदात आहे, कारण त्याला समजलं, लोकांचं प्रेम तात्पुरतं असतं, पण स्वामींची कृपा कायमची असते. जर आज तुमच्याबरोबरही कोणी उभं नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा: स्वामी अजूनही तुमच्या पाठीशी उभे आहेत. उशीर होईल, पण तुमच्यासाठी ही सुंदर वेळ नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी कधीच भक्तांची साथ सोडत नाहीत, तर कमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ.